मी पत्र घेऊन एका विधवा स्त्रीच्या घरी गेलो. ती दिसायला खूप सुंदर होती. तिच्या पतीचे निधन पाठीमागच्या 2 वर्षांपूर्वी झालं होतं, तेव्हा ती घरात एकटी होती. तिला ते पत्र मी वाचून दाखवलं आणि मी निघणार तेवढ्यात तिने मला बेडरूममध्ये नेऊन मस्तपैकी मी पोस्टमन आहे, माझ्या आयुष्यात घडलेली घटना तुम्हाला सांगणार आहे. मी पोस्टमन असल्यामुळे मला 4-5 गावांमध्ये पत्र वाटावे लागतात. अशंच एक पत्र घेऊन मी एका सकाळी अरुण वाजण्याच्या सुमारास एका गावात गेलो. ते पत्र होतं पूजा नावाच्या तरुणीचं. मी पत्ता शोधत शोधत तिच्या घरी पोहोचलो. घराची कडी वाजवली, पण आतून काही प्रतिसाद आला नाही. जेव्हा मी 2-3 वेळा कडी वाजवली, तेव्हा एक महिला पदर डोक्यावर घेऊन आली आणि तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर मी तिच्याकडे पाहतच राहिलो. ती खूप सुंदर होती, सडपातळ शरीराची, पोरी उंचीची आणि भरगच्च अंगाची दिसत होती. तिने डोक्यावर पदर घेतला होता. तिचे निळ्या रंगाचे डोळे मला तिच्याकडे पाहायला लावत होते. मला समजलं नाही की मी तिच्याकडे एकटक पाहत होतो. ती दरवाजात उभी राहून म्हणाली, "कोण हवा आहे?" तेव्हा मी भानावर आलो आणि म्हणालो, "तुमचं पत्र आहे." ती तरुणी म्हणाली, "मला वाचता येत नाही. तुम्ही मला ते पत्र वाचून दाखवता का?" मी म्हणालो, "ठीक आहे." ती म्हणाली, "आत या." मी आत गेलो. तिच्या घरची परिस्थिती खूप गरिबी होती. तिचं घर पत्र्याचं होतं. घरात कोणीही नव्हतं. तिनं मला बसायला चटई टाकली आणि मी त्यावर बसलो. तिने मला एक तांब्या भरून पाणी दिलं. मी पाणी प्यायलो. ती म्हणाली, "मी तुमच्यासाठी चहा करून आणते." काही वेळातच ती माझ्यासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा चहा घेऊन आली. मग चहा पीत पीत मी ते पत्र तिला वाचून दाखवलं. ते पत्र बँकेतून आलं होतं. तिला केवायसी करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. तिला केवायसी म्हणजे काय असतं हे अजिबात माहिती नव्हतं. मग मी तिला समजावून सांगितलं. तेव्हा मी विचारलं, "तुमच्या घरात कोणी नाही का? तुम्ही घरातल्या कर्त्या पुरुषासोबत बँकेत जाऊन केवायसी करून घ्या." तेव्हा ती म्हणाली, "अहो, माझे पती मागच्या 2 वर्षांपूर्वी वारले आहेत. ते सरकारी नोकरीत होते, त्यांची पेन्शन येते, त्यावरच मी माझं भागवते. घरामध्ये ना सासूसासरे आहेत, ना माझे पती." हे ऐकून मला वाईट वाटलं. मी तिची माफी मागितली. ती म्हणाली, "माफी कशाला मागता?" ती म्हणाली, "तुम्ही मला मदत कराल का?" मी म्हटलं, "हो, नक्कीच." मी तिला सांगितलं, "उद्या दुपारी बँकेच्या ठिकाणी या. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही डॉक्युमेंट्स असतील ते घेऊन या. मी तुम्हाला मदत करतो." दुसऱ्या दिवशी ती बसने सिटीमध्ये आली. तिला मी बँकेतील सर्व प्रोसेस करून दिली. तेव्हा आमची ओळख जरा जास्त झाली. आम्ही नाश्ता केला आणि चहा प्यालो. ती म्हणाली, "तुम्ही माझं खूप मोठं काम केलं आहे." तिने माझे आभार मानले आणि माझा मोबाईल नंबर घेतला. तिच्याकडे साधा मोबाईल होता. ती त्यावरून मला फोन करत असे. मी पत्र वाटायला जाताना कधी कधी तिच्या घरासमोरून जायचो. तेव्हा मुद्दाम सायकलची घंटा वाजवायचो किंवा एखादी शीळ मारायचो. ती माझ्याकडे पाहून स्माईल द्यायची. हळूहळू आमच्यात मैत्री वाढू लागली होती. एके दिवशी ती मला तालुक्याच्या ठिकाणी दिसली. तेव्हा मी खूप गप्पा मारल्या. तिने मला एक दिवस घरी जेवायला बोलावलं. मी म्हणालो, "मला वेळ भेटत नाही, मला पत्र पोहोचवायचं काम असतं." तेव्हा ती म्हणाली, "तुम्हाला सुट्टी कधी असते?" मी म्हणालो, "रविवारी सुट्टी असते." मग ती म्हणाली, "रविवारी या, तुमच्यासाठी मी खूप छान जेवण बनवते." मी म्हटलं, "ठीक आहे." मला ती आवडू लागली होती, कारण ती दिसायला खूप सुंदर होती. ती कपाळावर टिकली लावत असे, त्यामुळे ती विधवा आहे की नाही हे समजत नव्हतं. माझं लग्न व्हायचं बाकी होतं. मला सरकारी नोकरी लागून 4 वर्ष झाली होती.
पण माझी घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मला मुलगी कोणी देत नव्हतं. मी दिसायला जरी चांगला असलो तरी लोकांना जमीन हवी असते. पण आमच्याकडे तशी काही जमीन नव्हती, त्यामुळे मला मुलगी मिळत नव्हती. मग मी ठरवल्याप्रमाणे रविवारी जेवणासाठी त्या गावात गेलो. मला जायला जरा उशीर झाला, संध्याकाळचे 6 वाजले होते. मी तिच्या घराची कडी वाजवली. तिनं दरवाजा उघडला आणि मला आत बोलावलं. नेहमीप्रमाणेच तिनं मला बसायला चटई टाकली आणि मी त्यावर बसलो. तिनं मला पाणी प्यायला दिलं. ती म्हणाली, "मी केव्हापासून वाट पाहते आहे." मी म्हणालो, "थोडं काम असल्यामुळे उशीर झाला." पाणी पिल्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. तिचा स्वयंपाक आधीच झाला होता. तिनं माझ्यासाठी मटण आणि बाजरीची भाकरी बनवली होती. तिनं माझ्यासाठी जेवणाचं ताट बनवलं होतं. तिने जेवण खूप छान बनवलं, जरी ती अडाणी असली तरी खूप प्रेमळ होती. तिच्या घरच्या परिस्थितीमुळे तिला शिकता आलं नव्हतं. ती मला माझी माहिती विचारू लागली. तिला मी सांगितलं, "माझं नाव सुहास आहे. मी अहिरे गावचा आहे. इथून 15 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. माझे आईवडील गावातच राहतात. ते मोलमजुरी करतात. पाठीमागील 4 वर्षांपूर्वी मला ही पोस्टमनची नोकरी लागली. माझं वय आता 27 वर्ष आहे. मी खूप मुली पाहिल्या, पण कोणीही मला मुलगी देत नव्हतं, कारण माझ्याकडे शेतजमीन नाही. लोकांना मात्र शेतजमीन असलेलाच मुलगा हवा असतो." ती म्हणाली, "तुम्ही दिसायला खूप सुंदर दिसता." मी म्हणालो, "सुंदर असून काय? कोणी मुलगी पटत नाही." ती म्हणाली, "तुम्ही कधी प्रयत्न केला का?" मी म्हणालो, "तसा कधी प्रयत्न केला नाही, पण करायला काही हरकत नाही." आम्ही त्या दिवशी खूप गप्पा मारल्या. आम्हा दोघांना एकमेकांशी बोलायला खूप आवडत होतं. गप्पा मारता मारता आम्ही एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो. त्यामुळे आमच्यामध्ये हळूहळू एक आकर्षण निर्माण होत होतं. माझं जेवण संपायला जवळपास रात्रीचे 7-7:30 वाजले असतील. मला जरा उशीरच झाला होता. माझं गाव लांब असल्यामुळे मला लवकर निघणं आवश्यक होतं, म्हणून मी म्हणालो, "चलतो, मला निघायला पाहिजे." तेवढ्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला. मला वाटलं काही वेळात थांबेल, पण पाऊस मात्र वाढतच गेला. अंधारही वाढत होता. तेव्हा ती म्हणाली, "बाहेर पाऊस येतोय आणि खूप अंधार पडलाय. एवढ्या लांबच्या मार्गावर तुम्ही जाऊ नका. आज रात्र इथेच थांबा, उद्या सकाळी निघा." पण ती एकटी स्त्री असल्यामुळे मला तिथे थांबणं योग्य वाटत नव्हतं. मी म्हणालो, "तुम्ही एकटे आहात आणि तुमचं एकच खोलीचं घर आहे. आपण झोपायचं कसं?" तेव्हा ती हसून म्हणाली, "आता पर्याय नाही. आपल्याकडे आपण थोड लांब लांब झोपूया." मला तिच्याकडे पाहून एक वेगळंच वाटू लागलं. बहुतेक मी तिच्यावर प्रेम करायला लागलो होतो. तिच्या मनात काय आहे हे मला माहिती नव्हतं, पण मग मी घरी जाण्याचा विचार सोडून तिथेच थांबायचं ठरवलं. हळूहळू अंधार वाढत गेला. रात्रीचे 11 वाजले असतील. आम्ही दोघी खूप अंतर ठेवून झोपलो होतो, पण काही केल्या मला झोप येत नव्हती. मनामध्ये एक वेगळी ओढ लागून राहिली होती. आणि तिलाही झोप येत नव्हती. ती या कुशीवरून त्या कुशीवर होत होती आणि चोरून चोरून माझ्याकडे पाहत होती. तिचा नवरा वारलेला असल्यामुळे तिला कदाचित त्याची आठवण येत असावी. तिच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या असाव्यात. आमच्यामध्ये केवळ एक हाताचं अंतर होतं. खूप वेळ गेला, मला राहवलं नाही, म्हणून मी हळूच तिच्या हातावर हात ठेवला. तिनं कसलाही विरोध केला नाही, उलट तिनं माझा हात आपल्या हाताने कुरवाळला. ते पाहून मी उठून तिच्या जवळ गेलो. तेव्हा तिने केवळ माझ्याकडे पाहिलं आणि तोंड फिरवलं. आम्ही काही वेळ एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहिलो. आता आमचं एकमेकांवरील प्रेम उफाळून आलं होतं. मग मी हळूच तिच्या गालावर किस घेतला. काही वेळात
आमच्यामध्ये एक प्रेमाचं नातं निर्माण झालं. आम्ही त्या भावनांमध्ये वाहवत गेलो. थोड्या वेळाने आणि सगळं शांत झालं. आम्ही झोपी गेलो. सकाळी दोघेही उठलो. दोघेही खूप खुश होतो. पण रात्री जे काही घडलं ते योग्य नव्हतं याची जाणीव मला झाली. त्यामुळे मी तिचा निरोप घेता निघून गेलो. एक आठवडा झाला, पण मला सतत तिची आठवण येत होती. त्याकरिता मला स्वतःचीच लाज वाटत होती. मग मी ठरवलं की आपण तिचा फायदा घ्यायचा नाही, तर तिला लग्नाची मागणी घालायची. पुढच्या रविवारी मी तिला भेटायला गेलो. ती घराच्या ओठ्यावर बसली होती. मला पाहून खूप खुश झाली. तिने नेहमीप्रमाणे चहापाणी केलं. मी तिला म्हणालो, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. ती म्हणाली, बोला ना. मग मी सांगितलं, आपल्यामध्ये जी गोष्ट घडली ती घडायला नको होती. पण मला तुझ्यावर खरंच प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस. तू माझ्याशी लग्न करशील का? ऐकून ती थोडी स्तब्ध झाली. मग म्हणाली, माझं अगोदरच लग्न झालं आहे. तुला लग्न झालेली मुलगी चालेल का? मी लगेच म्हणालो, का नाही चालणार? प्रेम आहे तुझ्यावर. वर लग्न झालं की झालं, पण आता आपण एकत्र आयुष्य जगू. हे ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिनेही होकार दिला. ती म्हणाली, मलाही तुम्ही खूप आवडता. आपण एकत्र राहू, प्रेमाने संसार करू. मग मी तिला माझ्या गावी नेलं, माझं घर दाखवलं, आईवडिलांशी तिची ओळख करून दिली, त्यांना सर्व गोष्टी सांगितले. सुरुवातीला त्यांना थोडं वाईट वाटलं, पण ती स्वभावाने चांगली असल्यामुळे त्यांनी होकार दिला. आम्ही धूमधडाक्यात लग्न केलं आणि आता आम्ही एकत्र संसार करत आहोत. आमचा संसार खूप सुखाचा आहे. पूजा आणि सुहासचं नवं आयुष्य सुरू झालं. सुरुवातीचे काही महिने स्वर्गसुखासारखे गेले. पूजाने सुहासच्या आईवडिलांची सेवा करण्यात, घर सांभाळण्यात आणि शेतीच्या कामांमध्ये हातभार लावण्यात आनंद मानला. सुहास आपल्या नोकरीला जात असे आणि संध्याकाळी परत येताना पूजासाठी काही ना काही छोटी मोठी भेट आणत असे. त्यांच्या प्रेमात दिवसेंदिवस खोलवर येत होते. पण जीवन सहसा सरळ रेषेत चालत नाही. गावातल्या काही लोकांच्या मनात पूजा ही विधवा आहे आणि ती सुहासबरोबर राहते याबद्दल खोट्या कल्पना आल्या. कुजबूज सुरू झाली. पाहिलं ना, त्या पोस्टमननं एक विधवा बायको केली. काय गरज होती अशी? अशा टीका सुहासच्या आईवडिलांपर्यंत पोहोचल्या. आईने एक दिवस सुहासला एकांतात घेऊन विचारलं, बाळा, खरंच सांग, ही मुलगी विधवा आहे ना? गावात लोक काहीतरी बोलताहेत. सुहासने आईच्या पाया पडून सांगितलं, आई, ती माझी पत्नी आहे. तिच्या मागच्या जीवनाचा तिला दुःखद अनुभव आलेला आहे, पण आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. ती तुमची सून म्हणून तुमची सेवा करते, मग ही टीका का? आईचं हृदय द्रवलं. तिने सुहासचा हात हातात घेतला आणि म्हणाली, माझ्या बाळा, तू आनंदी असशील तर मला काहीच पर्वा नाही. पूजा खरोखरच चांगली मुलगी आहे. आता पुढे कोणी काही बोललं तरी मी तिच्यासाठी उभी राहीन. गावची टीका थांबवण्यासाठी सुहासने एक युक्ती काढली. त्याने गावातील सर्वांना आपल्या घरी एक स्नेहसंमेलन भरवण्याचे आमंत्रण दिले. त्या दिवशी पूजाने स्वतःच्या हाताने सर्वांसाठी पक्वान्ने बनवली. तिने आपल्या निरागस हस्यामुहाने सर्वांची आप्तस्वकीय म्हणून आराधना केली. तिच्या निर्मळ वर्तनाचा आणि सद्भावनेचा परिणाम असा झाला की गावातील बहुतेक लोक तिच्या बाजूने वळले. तिच्यावरील टीकेचा अवाक्षरपणे नायनाट झाला. काही काळाने एक दिवस पूजाला जरा अनियमिततेची चिन्हं जाणवली. डॉक्टरकडे तपासणी करून आल्यावर कळलं की ती गरोदर आहे. ही बातमी ऐकून सुहास आणि संपूर्ण कुटुंब आनंदात नाचू लागले. पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, सुहास, माझ्या मागच्या जीवनात मी एकटी होते, निराश होते.
पण तू माझ्यासाठी आलास, मला प्रेम दिलंस, आधार दिलास. आता आपलं स्वतःचं कुटुंब होतंय. गरोदरपणाचे दिवस सुखाचे गेले. शेवटी एका सुंदर सकाळी पूजाने एक मोठा आरोग्यवान मुलगा जन्माला घातला. त्याचं नाव ठेवलं आदित्य. आदित्यच्या जन्माने घरात नवचैतन्य आलं. आजी आजोबा त्यांच्या नातवाच्या कौतुकात रंगून गेले. सुहास आता दुपारी घरी येताना आपल्या लहानग्या मुलासाठी खेळणी आणि पूजासाठी तिच्या आवडीची खाद्यपदार्थ आणायचा. एके रात्री आदित्य झोपल्यानंतर पूजा आणि सुहास छतावर बसून तायांकडे पाहत होते. पूजा म्हणाली, मला कधी कधी वाटतं की माझा आधीचा जीवन हा एक स्वप्न होतं आणि आता खरं जीवन सुरू झालंय. तू माझ्यासाठी देवाने पाठवलेला वरदान आहेस. सुहासने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, नाही पूजा, वरदान देव देतो, पण ते जपण्याची जबाबदारी आपली असते. तू माझ्या जीवनात आलीस, माझं एकटेपण हरपलंस, घराला उजेड दिलास. मी तुझा कृतज्ञ आहे. पाऊस सुरू झाला आणि ते दोघे छतावरून आत आले. आज पूजा आणि सुहास यांच्यातील प्रेम फक्त भावनाच न राहता एकमेकांच्या आयुष्यातील ख्या साथीदारीत रूपांतर झाले होते. त्यांच्या प्रेमकथेने गावातल्या अनेक तरुणांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण केला होता की जीवनातील दुःखानंतरही प्रेम आणि सहभागाच्या सहाऱ्याने सुखाचं आयुष्य जगता येतं. आणि अशा प्रकारे एक पोस्टमन आणि एक विधवा स्त्री यांची भेट झाली, त्यांचं प्रेम झालं आणि त्यांनी एकत्र येऊन केलेला संसार हा त्यांच्या गावातील एक आदर्श बनून राहिला. प्रेमाचा विजय झाला आणि जीवनाच्या या नवीन अध्यायात पूजा आणि सुहास एकमेकांच्या साथीने सुखाचे दिवस जगू लागले.